आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ अ कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. पूरक संचाचे गुणधर्म आपण यामध्ये बघणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी जरा 2 गुणधर्म सांगितले होते. आता यामध्ये बाकीचे राहिलेले गुणधर्म बघूया आणि प्रॅक्टिससाठी 1.3 समजून देतो, तुम्ही सोडवू शकाल. आता पहिली प्रॉपर्टी आहे बघा, there is no any common element between A and A complement. याचा अर्थ असा आहे A आणि A चा पूरक संच यामध्ये सामायिक घटक नसतो. हा पहिला गुणधर्म सांगितलाय पुस्तकामध्ये. आता यासाठी ह्या उदाहरणात याचं स्पष्टीकरण आता तोंडी सांगितला तर काय पटणार नाही. आपण ह्यासाठी एक उदाहरण बघूया. मला त्यासाठी काय करूया, मग मला काय करावं लागेल त्यासाठी, तर एक युनिव्हर्सल सेट घ्यावा लागेल. युनिव्हर्सल सेट मध्ये 1 2 3 4 5 6 7 हे 7 अंक घेतो. एक सेट घेतो मी A इक्वल टू इन करेल ब्रॅकेट 2 4 आणि 6. आता बघा A घेतलेला आहे, युनिव्हर्सल सेट माहिती आहे. A हा एक सेट घेतलेला आहे. A हा U चा सबसेट आहे. A इज द सबसेट ऑफ U, म्हणजे इथले ऑल एलिमेंट्स U मध्ये आहे. आता मला काय करायला लागेल, तर A चा कॉम्प्लिमेंट घ्यावा लागेल. इथंच लिहितो म्हणजे तुम्हाला हा समजून द्यायला मला सोपं जाईल. A कॉम्प्लिमेंट. आता A चा कॉम्प्लिमेंट घेत असताना मला A चे जे एलिमेंट आहे ते U मधून काढून टाकावे लागेल. म्हणजे इथं 2 आहे तर U मधून 2 काढून टाकणार. A मध्ये 4 आहे तर मला U मधला 4 हा एलिमेंट काढून टाकावा लागेल. A मध्ये 6 हा एलिमेंट आहे तर U मधला 6 हा एलिमेंट मला काढून टाकावा लागेल. आता उरलेले जे एलिमेंट आहेत म्हणजे कोणते, 1 3 5 आणि 7 कोणते, 1 3 5 आणि 7. आता बघा A आणि A कॉम्प्लिमेंट यामध्ये कॉमन एलिमेंट आला. A मध्ये 2 4 6 आहे. A कॉम्प्लिमेंट मध्ये 1 3 5 7 आहे. यामध्ये एकही एलिमेंट कॉमन नाही. म्हणून काय म्हणले, देयर इज नो एनी कॉमन एलिमेंट बिटवीन A अँड A कॉम्प्लिमेंट. म्हणजे A आणि A चा पूरक संच यामध्ये सामायिक घटक नसतो. यामध्ये सामायिक घटक येत नाही. हा पहिली प्रॉपर्टी आहे. आता दुसरा एक भाग सांगता येईल बघा. आता याच उदाहरणावरून घेऊया दुसरा काय म्हणता येईल बघा. A इज द सबसेट ऑफ अ युनिव्हर्सल सेट. एम आय राईट. A हा U चा सबसेट आहे. इथले ऑल एलिमेंट सर्व घटक युनिव्हर्सल सेट म्हणजे विश्वसंचात आहे. 2 आहे 4 आहे 6 आहे का. सगळे घटक म्हणजे इथले सर्व घटक U मध्ये. याचा अर्थ A हा U मधलाच काही भाग आहे तर आपण सबसेट म्हणजे उपसंच म्हणतो. A हा U चा उपसंच आहे. आता A कॉम्प्लिमेंट मधले सुद्धा एलिमेंट बघा 1 आहे, इथंही 1 आहे U मध्ये. 1 कॉम्प्लिमेंट मधला 3 हा एलिमेंट आहे. U मध्ये सुद्धा 3 हा एलिमेंट आहे. A कॉम्प्लिमेंट मध्ये 5 हा एलिमेंट आहे. U मध्ये सुद्धा 5 हा एलिमेंट आहे. A कॉम्प्लिमेंट मधला 7 हा एलिमेंट आहे. तो U मध्ये 7 हा एलिमेंट आहे. याचा अर्थ A कॉम्प्लिमेंट मध्ये सुद्धा सर्व एलिमेंट घटक विश्वसंचात आहे, U मध्ये आहे. याचा अर्थ A कॉम्प्लिमेंट सुद्धा U चा काय असतो, सबसेट असतो. अँड ऑल्सो A कॉम्प्लिमेंट इज द सबसेट ऑफ अ युनिव्हर्सल सेट. तुम्हाला ह्या उदाहरणावरून कळतंय का बघा. फक्त वाक्य लक्षात ठेवून उपयोगाचं नाही. उदाहरणावरून तुम्ही जर गेला तर क्रिया सुद्धा हळूहळू तुम्हाला कळायला सुरुवात होईल. आता दुसरं सांगितले, तिसरी प्रॉपर्टी त्याची आहे. काय तिसरी प्रॉपर्टी बघा.
कॉम्प्लिमेंट ऑफ युनिव्हर्सल सेट इज ऑलवेज फाय. आता ही काल सुद्धा मी प्रॉपर्टी सांगितली होती. कॉम्प्लिमेंट ऑफ युनिव्हर्सल सेट इज ऑलवेज फाय. म्हणजे समजा मला यू इक्वल टू एक्झाम्पल घेतो ए बी सी डी. बरोबर आहे. आता यू चा कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे. आता यू चा कॉम्प्लिमेंट घेत असताना यू म्हणजे विश्वसंच. विश्वसंचातेच एलिमेंट विश्वसंचातनं काढून टाकायचे. म्हणजे ए सुद्धा निघून जाईल, बी ही निघून जाईल, सी सुद्धा निघून जाईल आणि डी सुद्धा निघून जाईल. म्हणजे यामध्ये एकही एलिमेंट राहणार नाही. मग आता एलिमेंट राहत नाही याचा अर्थ हा एम्प्टी सेट आला. दॅट्स वाय यू डॅश इक्वल टू फाय. म्हणजे यू डॅश बरोबर काय तर रिक्त संच. बरोबर आहे. चौथं प्रॉपर्टी काय सांगता येईल बघा. फाय डॅश इक्वल टू यू. चौथी प्रॉपर्टी काय फाय डॅश इक्वल टू यू. म्हणजे काय बघा. आता एक उदाहरण घेऊ. यू बरोबर 11, 12, 13, 14 पुरेसे आपल्याला. आता हाय म्हणजे कसला सेट मला सांगा. बरोबर आहे. कसला सेट एम्प्टी सेट किंवा नल सेट किंवा त्याला आपण मराठीत म्हणतो रिक्त संच. आता ह्याचा कॉम्प्लिमेंट लिहायचा आहे म्हणजे ह्याचे एलिमेंट यू मधून काढून टाकले पाहिजे. मग आता यामध्ये एलिमेंट आहेत का हो नाही. मग आता यातले काढून टाकले तर काय जाईल का काढून टाकता येईल का काहीही जाणार नाही. मग आता फाय डॅश म्हणजे काय आणि नियम असा आहे कॉम्प्लिमेंट लिहिताना काय करतो आपण तर ज्याचा कॉम्प्लिमेंट लिहायचा आहे ज्याचा पूरक संच लिहायचा आहे त्याचे एलिमेंट युनिव्हर्सल सेट म्हणजे विश्वसंचातून काढून टाकायचे आणि विश्वसंचामध्ये ते काढून टाकल्यानंतर जे एलिमेंट राहतात ते एलिमेंट आपण त्या कॉम्प्लिमेंट मध्ये लिहितो म्हणजे पूरक संचात लिहितो. आता मला सांगा हाय मध्ये एकही एलिमेंट नाही. एक म्हणजे याचा एकही एलिमेंट जाणार नाही. मग याचा एकही एलिमेंट जाणार नाही तर राहिले कोणते एलिमेंट तेच राहिले. कोणते 11, 12, 13 आणि 14. म्हणजे 11, 12, 13 आणि 14. बरोबर आहे. मग आता मला सांगा फाय डॅश बरोबर आता इथपर्यंत काय समजत नाही पण इथपर्यंत लक्षात येते 11, 12, 13, 14. पण तो 11, 12, 13, 14 हे यूचेच एलिमेंट आहेत. म्हणून फाय डॅश इक्वल टू काय येतं यू येतं. म्हणजे हे त्याचं प्रूफ झालं बघा. आपण ते प्रॉपर्टी प्रूफ करून बघितली. फाय डॅश इक्वल टू काय येतं यू येतं. समजतंय. आता अजून काय आहे की वाक्यात जर म्हणायचं म्हटलं तर काय म्हणता येईल कॉम्प्लिमेंट ऑफ an empty set is always universal set. ही प्रॉपर्टी वाक्यात काय सांगता येईल कॉम्प्लिमेंट ऑफ एम्प्टी सेट इज ऑलवेज युनिव्हर्सल सेट. ही वाक्यात काय म्हणता येईल कॉम्प्लिमेंट ऑफ युनिव्हर्सल सेट इज ऑलवेज एम्प्टी सेट. म्हणजे युनिव्हर्सल सेटचा पूरक संच विश्वसंचाचा पूरक संच रिक्त संच असतो. उलट बघूया. रिक्त संचाचा पूरक संच विश्वसंच असतो. म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ एन एम्प्टी सेट इज ऑलवेज युनिव्हर्सल सेट. अशा रीतीने 4 प्रॉपर्टी आहेत. आपल्याला 5वी एक प्रॉपर्टी मी सांगितलं होतं कॉम्प्लिमेंट ऑफ ए कॉम्प्लिमेंट. म्हणजे ते जरा थोडस मुलांनी पाहिलं का नाही मला माहित नाही. बघूया आता कॉम्प्लिमेंट ऑफ ए कॉम्प्लिमेंट याचा अर्थ काय कॉम्प्लिमेंट ऑफ ए कॉम्प्लिमेंट म्हणजे एच्या पूरक संचाचा पूरक संच काय येतो माहित नाही आपल्याला. आपण एक उदाहरण घेऊया. यू बरोबर मी याबरोबरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवले तुम्हाला ए बी सी डी ई हा माझा युनिव्हर्सल सेट आहे. ए बरोबर काय घेतो मी तर बी सी डी हा. आता याचा मला कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे म्हणजे ए चा कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे. मग मला काय करावं लागेल तर ए चे जे याचा कॉम्प्लिमेंट जर घ्यायचा असेल तर याचेच एलिमेंट युनिव्हर्सल सेट मधून रिमूव्ह करावे लागतील काढून टाकावे लागतील. बी काढला पुढं सी ही काढून टाकला पुढं डी ही काढून टाकला. आता राहिले कोणते एलिमेंट बघा ए आणि ई. आता पुन्हा मला ह्याचा कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे म्हणजे ए कॉम्प्लिमेंटचा पुन्हा कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे. मग मला काय करावं लागेल कोणाचा कॉम्प्लिमेंट घेतो आपण ए कॉम्प्लिमेंटचा. ए कॉम्प्लिमेंटचे जे एलिमेंट आहे ते यू मधून काढून टाकूया. म्हणजे ए कॉम्प्लिमेंट मध्ये ए आहे
इथं ए आहे, ए काढून टाकला. पुढं ई आहे, ई काढून टाकला. राहतील काय मग बी सी आणि कोणता राहील डी. कोणता राहील बी सी आणि डी. परंतु बी सी आणि डी हे एलिमेंट कुणाचे आहेत बघा, तर बी सी डी हे एलिमेंट ए चे आहे. म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ ए कॉम्प्लिमेंट इक्वल टू ए. म्हणजे ए च्या पूरक संचाचा पूरक संच हा ए हा सेम चे येणार आहे. कॉम्प्लिमेंट ऑफ ए कॉम्प्लिमेंट. याचं वाक्य कसं म्हणता येईल, याचं वाक्य बघा मी काय म्हणतो, कॉम्प्लिमेंट ऑफ ए कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट ऑफ ए कॉम्प्लिमेंट म्हणजे ए च्या पूरक संचाचा पूरक संच कोणता असतो, ए हा संच असतो. ए च्या पूरक संचाचा पूरक संच कोणता असतो, ए हा असतो. अशा रीतीने ह्या 5 गुणधर्म आहेत, ते 5 गुणधर्म तुम्ही लिहा. आता आपण बघूया प्रॅक्टिस सेट 1.3. प्रॅक्टिस सेट 1.3 बघूया. आता प्रॅक्टिस सेट 1.3 साठी तुम्हाला तुमच्या समोर पुस्तक पाहिजे. मी फळ्यावर प्रश्न लिहू शकत नाही. जर तुमच्या समोर तुमचं पुस्तक जर असेल तर खूप छान होईल. आपण कमी वेळामध्ये बरेचसे प्रश्न सोडवू शकू. बघा पहिला प्रॅक्टिस सेट म्हणला मी, क्वेश्चन नंबर 1 आहे, सराव संच 1.3 मधला. आता इथं काय सांगितलंय, इफ ए इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट ए बी सी डी ई. म्हणजे या सेट मध्ये ए बी सी डी आणि ई हे 5 एलिमेंट आहेत. बी या सेट मध्ये कोणते एलिमेंट आहेत बघा, सी डी ई अँड एफ. सी डी ई अँड एफ. पुढं सी या सेट मध्ये एलिमेंट कोणते दिलेले आहेत, तर बी आणि डी. बी आणि डी. पुढं डी मध्ये कोणते दिले, तर डी मध्ये ए आणि ई. तर त्यांनी काय सांगितले, हे उदाहरण दिलेले सेट आहे. तुम्ही प्रश्न लिहून घेऊ शकता आणि नंतर त्याचं उत्तर लिहिलं तरी चालेल. देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू. खालीलपैकी कोणती दिलेली विधानं सत्य आहे आणि विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर फॉल्स. म्हणजे खालीलपैकी कोणती विधानं चुकीची आहेत, असत्य आहेत ते सांगायला सांगितले. पहिलं विधान यामध्ये दिले पहिल्या प्रश्नामध्ये, सी इज दी सबसेट ऑफ अ. आता चेक करावं लागेल. सबसेट म्हटलं की आपल्याला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं, सबसेट जर असेल, सी हा बी चा सबसेट असेल, तर थोडक्यात एक गोष्ट लक्षात ठेवावं लागेल की सी चे सर्व एलिमेंट बी मध्ये पाहिजे. आता आहेत का बघा, सी चे सर्व एलिमेंट, सी मध्ये बी आहे, तो बी एलिमेंट बी मध्ये आहे का बघा, नाही. याचा अर्थ हे स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे, फॉल्स आहे. कारण याचे सर्व एलिमेंट यामध्ये यायला पाहिजे, एकच एलिमेंट आला, फक्त एकच डी हा एलिमेंट आला. याचा अर्थ स्टेटमेंट इज फॉल्स. म्हणजे काय हो, हे विधान कसं आहे, असत्य आहे. आता दुसरं बघूया, समजून घेता ना. इथं बघा, ए इज दी सबसेट ऑफ डी. ए हा डी चा सबसेट आहे. बघूया आता याचा अर्थ काय हो, इथले सर्व एलिमेंट डी मध्ये आले पाहिजे. आता असं कसं होईल हो, हा भारत झाला, हा महाराष्ट्र झाला. भारत हा महाराष्ट्रात आहे असं म्हणणं योग्य वाटेल का? का बरं भारत म्हणतोय, कारण ह्याच्यामध्ये 5 एलिमेंट आहेत आणि डी मध्ये 2च एलिमेंट आहेत. मग मला सांगा बघू, इथले सर्व एलिमेंट डी मध्ये असतील का? म्हणजे हेही विधान कसं असणार, असत्य असणार आहे, फॉल्स असणार. कारण इथले सर्व एलिमेंट डी मध्ये आले पाहिजे. डीतले एक नको, इथले ए मधले डी मध्ये पाहिजे. मग आहे का बघा बघू, इथला नाही. म्हणजे याचा अर्थ हे स्टेटमेंट सुद्धा काय आहे, फॉल्स. म्हणजे असत्य विधान आहे हे सुद्धा. पुढं तिसरं विधान दिलेलं आहे. तिसरं विधान त्यामध्ये डी इज दी सबसेट ऑफ बी. याचा अर्थ काय, डी इज दी सबसेट ऑफ बी. म्हणजे डी हा बी चा उपसंच आहे. याचा अर्थ डीतले सर्व एलिमेंट बी मध्ये पाहिजे. बघा बघू, डी मध्ये ए आणि ई आहे, पण बी मध्ये ए आलेलाच नाही. याचा अर्थ डी चे सर्व एलिमेंट बी मध्ये नाही. डी चे सर्व एलिमेंट बी मध्ये पाहिजेत परंतु आलेले नाहीत. याचा अर्थ हे विधान सुद्धा कसं आहे, असत्य आहे.
हे सुद्धा विधान कसं आहे, असत्य आहे. आता चौथं दिलेलं आहे. चौथं विधान काय दिलंय, बी इज दी सबसेट ऑफ ए, सॉरी डी इज दी सबसेट ऑफ ए, डी इज दी सबसेट ऑफ ए. बघूया आता, डी इज दी सबसेट ऑफ ए, डी इज दी सबसेट ऑफ ए. आता इथं बघा ए डी चा म्हटलं होतं आणि इथं म्हणलंय कसं, डी ए चा, म्हणजे डीतले सर्व ऑल एलिमेंट्स ए मध्ये पाहिजे, म्हणजे डीतले सर्व घटक ए मध्ये पाहिजे. डी मध्ये कोणता घटक आहे, ए आहे. ए मध्ये आहे का, आहे. पुढं डी मध्ये आणखी दुसरा एक घटक कोणता आहे, ई आहे, तो ए मध्ये आहे का, आहे. याचा अर्थ डी चे ऑल एलिमेंट्स ए मध्ये आहेत, म्हणजे डी चे सर्व घटक ए मध्ये. याचा अर्थ हे विधान कसं आहे, ट्रू, म्हणजे काय आहे, सत्य आहे. हे विधान कसं आहे, सत्य आहे. पुढं बी इज दी, पाचवं विधान दिलेलं आहे, बी इज दी सबसेट ऑफ ए. बी हा ए चा सबसेट आहे. बघा जरा विचार करा, बीतले सर्व एलिमेंट ए मध्ये आहेत का. बी मध्ये सी आहे एलिमेंट, ए मध्ये सुद्धा सी एलिमेंट आहे. बी मध्ये डी हा एलिमेंट आहे, ए मध्ये सुद्धा डी हा एलिमेंट आहे. बी मध्ये ई हा एलिमेंट आहे, ए मध्ये सुद्धा ए एलिमेंट आहे. बी मध्ये एफ एलिमेंट आहे, परंतु ए मध्ये एफ एलिमेंट नाही. याचा अर्थ बी चे ऑल एलिमेंट्स ए मध्ये नाहीत. हे विधान बरोबर आहे. काय आहे, फॉल्स, असत्य आहे. हे विधान कसं आहे, असत्य. पुढं पाचवं विधान दिलेले, सी इज दी सबसेट ऑफ ए. सी हा ए चा सबसेट आहे. आता सी मध्ये बी हा एलिमेंट आहे, ए मध्ये सुद्धा बी एलिमेंट आहे. सी मध्ये डी हा एलिमेंट आहे, ए मध्ये सुद्धा डी हा एलिमेंट आहे, म्हणजे सी चे ऑल एलिमेंट्स ए मध्ये आहेत. याचा अर्थ हे स्टेटमेंट कसं आहे, ट्रू, कसं आहे, सत्य आहे. बरोबर आहे. तुम्ही प्रश्न लिहून प्रश्नांची उत्तरं लिहू शकाल. बघा आता दुसरा प्रश्न, क्वेश्चन नंबर 2. दुसरा क्वेश्चन काय दिलेला आहे, राइट ऑल नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 20 and take that set as a universal set. सर्व नैसर्गिक संख्या 1 ते 20 पर्यंतच्या घ्या. बरोबर आहे. आणि त्या 1 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्या हा विश्वसंच म्हणून दाखवा. विश्वसंच म्हणून विचारात द्या. एक्स आणि वाय हे दोन दुसरे संच दिलेले आहेत. बरोबर आहे. पहिला युनिव्हर्सल सेट म्हणूया. क्वेश्चन नंबर 2 आहे हा. बघा युनिव्हर्सल सेट 1 2 3 4 5. आता मी सगळे न मांडता म्हणजे टिंब मांडतो आणि शेवटचा एलिमेंट मांडतो. हा शेवटचा एलिमेंट मांडला याचा अर्थ हा फायनाईट सेट झाला. म्हणजे डॉट 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 याचा अर्थ हा इनफायनाईट नाही, कारण लास्ट एलिमेंट लिमिट माहित आहे आपल्याला, त्याची मर्यादा माहित आहे, 20 पर्यंतच आहे. याचा अर्थ हा फायनाईट सेट आहे. आता पुढे एक्स दिलेला आहे. एक्स हा सेट दिला आहे. एक्स इक्वल टू एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू एन and 7 is less than x is less than 15 असं म्हटलेलं आहे. बघा 7 हा x पेक्षा लहान आहे आणि x हा 15 पेक्षा लहान आहे. बरोबर आहे. मग याचा अर्थ 7 च्या पुढचा अंक लिहावा लागेल. म्हणजे x बरोबर कोणता आला बघा, 8 आला, 9 आला, 10, 11, 12, 13, 14 आणि नाही 15 द्यायचं नाही, कारण 15 पेक्षा लहान सांगितलं आहे, म्हणजे 14ला आपण थांबलं पाहिजे. हा आता लिस्टिंग मेथड न दिला. आता पुढे काय सांगितलं आहे, दुसरा एक सेट दिलाय y इक्वल टू y सच दॅट y बिलॉंग्स टू n and y is a prime number between 1 to 20. बघा y असा आहे की y असा आहे की y हा n मधला घटक आहे आणि y हा 1 ते 20 मधील मूळ संख्या, 1 ते 20 मधील असली संख्या मूळ संख्या. आता बघूया 1 ते 20 मधील मूळ संख्या कोणकोणत्या येत आहेत, कोणकोणत्या येत आहेत बघा बघू. कोणत्याही पहिली मूळ संख्या बरोबर आहे 2. 1 ही मूळ नाही आणि संयुक्तही नाही, म्हणजे नायदर प्राइम नॉर कॉम्पोजिट नंबर. 1 इज अ नायदर प्राइम नॉर कॉम्पोजिट, बट 2 इज अ फर्स्ट
प्राईम नंबर अँड विच इज अ इव्हन मीन्स इव्हन प्राईम नंबर आहे. 2 नंतर कोणता 3 परत 5 पुढं 7 पुढं 11 पुढं 13 पुढं 17 आणखी 19 हे सगळे मूळ संख्या आहेत 1 ते 20 मधल्या. बरोबर आहे. आता मला सांगा हे दोन्ही वेन चित्रानं दाखवायला सांगितले वेन डायग्राम. आता खरं तर ऍक्च्युली वेन डायग्राम न दाखवण्यासाठी थोडस बघा युनिव्हर्सलचे वेन चित्र वेन डायग्राम याची काढूया. वेन डायग्राम आता युनिव्हर्सल शेपसाठी मी रेक्टँगल वापरतो. शक्यतो रेक्टँगलच वापरा. बरोबर आहे. आता यातला एक सेटसाठी मला एक सर्कल वापरावं लागेल. एक सर्कल काढतो. चालेल ट्रायंगल काढला तरी चालेल पण आपण सर्कल मी इथं एक सर्कल काढतो. काढलं. आता वाय साठी सुद्धा एक सर्कल वापरायला पाहिजे कारण का तो तुम्ही म्हणणार सर हे आत का काढलो. याच्या पाठीमागचं कारण असं आहे की 8 9 10 11 12 13 14 हे सगळे युनिव्हर्सल सेट मध्ये आले मध्ये टिंबटिंबळीचा सारखं नाही असे नव्हे. त्यातले सर्व एलिमेंट यामध्ये आहेत कारण 20 पर्यंतच्या अंकातले सर्व अंक येतात. आता दुसरा एक भाग असा झाला की वाय मध्ये 2 3 5 7 11 13 17 19 हे सगळ्या मूळ संख्या आलेल्या आहेत. परंतु याही संख्या विश्वसंख्यात आहेत म्हणजे वायचंही सर्कल आपल्याला त्या रेक्टँगल मध्ये काढावं लागेल. पण गंमत अशी झाली की ह्या एक्स आणि वाय या दोन्ही सेटमध्ये काही एलिमेंट कॉमन आलेत का बघा. 11 आलाय का कॉमन एलिमेंट. पुढं आणखीन कोणता आलाय 13 आलेला आहे. 11 13 बरोबर आहे. हे 2 अंक तर कॉमन आहे. याचा अर्थ मी दुसरं सर्कल काढताना त्याही सर्कल मध्ये काहीतरी कॉमन एरिया आला पाहिजे त्या रेक्टँगल मधला. म्हणून मी काय करतो तर हे दुसरं सर्कल काढताना त्या सर्कलनं इंटरसेक्ट झालं पाहिजे असं करतो. बघा इंटरसेक्ट झालं पाहिजे असं करूया. बरोबर आहे. चला हा झाला वाय सेट. आता गंमत अशी की वेन डायग्राम न दाखवत असताना गंमत अशी झाली बाळांनो. बघा हा जो भाग आहे हा भाग असा आहे की तो कुठं आलाय बघा. हा कॉमन पार्ट जो आहे तो एक्स मध्ये सुद्धा आलेला आहे. तो कॉमन पार्ट आहे तो वाय मध्ये सुद्धा आलेला आहे आणि हा कॉमन पार्ट हा रेक्टँगल मध्ये सुद्धा आलेला आहे. म्हणजे असे एलिमेंट पाहिजेत की यू एक्स आणि वाय या तीनही सेटमध्ये एलिमेंट आले पाहिजेत. आणि असे 2च एलिमेंट आहेत कुठले 11 आणि 13. म्हणून इथं 11 दाखवूया इथं 13 दाखवूया. म्हणजे 11 आणि 13 एक्सचा मध्ये पण आहे आणि वाय मध्ये सुद्धा आहे आणि युनिव्हर्सल सेट मध्ये पण आहे. आता एक्स मध्ये राहिले कोणते बघा 8 9 10 12 आणि 14 हे इकडे लिहूया. हा कॉमन पार्ट सोडल्यानंतर इथं 8 9 10 12 आणि इथं 14. आता वाय मध्ये कुठले आले बघा 11 आणि 13 ते 2 एलिमेंट लिहिले. आता राहिले कोणते 2 3 5 7 17 आणि 19. आता ते ह्या पार्ट मध्ये लिहिले पाहिजे. हे फक्त वाय मध्ये हा जो आहे ना ओनली वाय हा पार्ट आहे तो ओनली वाय आहे. हा युनिव्हर्सल सेट मधला पण येतो तो पार्ट. युनिव्हर्सल सेट मध्ये कोणते कोणते बघा 2 आहे 3 आहे 5 आहे 7 आहे 11 इथं घेतलेला आहे आपण 13 सुद्धा घेतलेला आहे 17 आणि 19 अशा रीतीने तुम्हाला वेन डायग्राम काढता येऊ शकेल या दुसऱ्या प्रश्नाची. बरोबर आहे. आता हे तुम्ही पॉज करून तुम्ही लिहू शकता. तिसरा प्रश्न घेऊया. बरोबर घेऊया जरा कमी कालावधीमध्ये घ्यायचंय आपल्याला. आणि तिसरा क्वेश्चन जो दिलेला आहे तुम्हाला काय दिलेला आहे u इक्वल टू u बरोबर क्वेश्चन नंबर 3 घेऊया. u बरोबर काय दिलंय 1 2 3 पुढे काय दिलेले बघा 7 8 9 10 11 12 7 8 9 10 11 आणि 12 पुढे p हा सेट दिलेला आहे. p बरोबर काय दिलेला आहे 1 3 7 10 1 3 7 10. आता हा कॉम्प्लिमेंट कधी मांडता येतो पुढे सांगितलंय यू पी आणि पी डॅश म्हणजे यू हा सेट पी हा सेट
रिप्रेझेंट दिस सेट बाय वेन डायग्राम यू पी अँड पी कॉम्प्लिमेंट. यू पी आणि पी चा पूरक संच हे सर्व संच तुम्ही वेन चित्राच्या साहाय्याने दाखवा. परंतु पी कॉम्प्लिमेंट दिलेला नाही, लिहावा लागेल. कधी लिहिता येतो तर पी हा यू चा सबसेट असणं गरजेचं आहे. आहे का बघा बघू. 1 3 7 10 1 3 7 आणि 10 म्हणजे सबसेट आहे. पी हा यू चा सबसेट आहे. मग आता मी पी कॉम्प्लिमेंट मानतो. पी कॉम्प्लिमेंट मानताना काय करावं लागेल तर पी चे जे एलिमेंट आहेत ते युनिव्हर्सल सेट म्हणजे विश्वसंचातून रिमूव्ह करावे लागतील. 1 3 7 आणि 10. मग राहिले कोणते. 2 राहिला, 8 राहिला, 9 राहिला, 11 राहिला, 12 राहिला. बरोबर आहे. तुम्ही म्हणणार की सर हे कशासाठी. अरे आपल्याला एलिमेंट लिहिताना या त्या आकृतीत न जाता योग्य ठिकाणी लिहावे यासाठी अगोदर तुम्हाला कॉम्प्लिमेंट लिहावा लागेल. आता बघूया. युनिव्हर्सल सेट साठी मी रेक्टँगल वापरतो. आता इथं मला 2 सर्कल काढली होती या अगोदरच्या उदाहरणामध्ये, पण इथं एकच सेट दिलेला आहे युनिव्हर्सल मधला. कोणता दिलाय पी दिलेला आहे. मग मी किती सर्कल काढू. हा बरोबर आहे, एकच सर्कल काढतो. एकच सर्कल काढतो. एकच सर्कल काढलं ते जरा थोडस समजून घ्या. या डायग्राम एकमेकाला इंटरसेक्ट होता कामा नये. जरा थोडस व्यवस्थित हे करावं लागेल. कदाचित मी चुकण्यानं सुद्धा तुम्हाला चांगलं शिकवता येऊ शकतं. बरोबर आहे. हा आला पी. आता पी मधले एलिमेंट पी मध्ये लिहून टाकूया. पी मधले एलिमेंट कोणते तर 1 3 7 आणि 10. आता हे पी मधले एलिमेंट लिहिले. आता यू मधले कोणते राहिले बघा. 1 3 7 10 हे एलिमेंट पी मध्ये आलेले. आता जसे हे सर्कल मध्ये आले तसे ते रेक्टँगल मध्ये आले. कारण का हा याचा सबसेट आहे म्हणजे ही आकृती पूर्णतः त्या रेक्टँगल मध्ये काढायला लागली उपसंचात. आपण जसं बघतो भारत या देशामध्ये महाराष्ट्र राज्य समाविष्ट झालेलं आहे. म्हणून महाराष्ट्र राज्य हे भारताचा उपसंच आहे. मग महाराष्ट्राचा सगळा एरिया त्या भारतात आहे की नाही. बरोबर आहे. मग तसं हा पी सुद्धा सगळा त्यामध्ये बसला पाहिजे का नाही. म्हणून मी काय केलं सर्कल आत काढलेले. सबसेट असताना सरळ आकृती विश्वसंचात काढायची. बरोबर आहे. आता त्यातले राहिले एलिमेंट कोणते बघूया. यू मध्ये 2 राहिला म्हणजे इथं 2 दाखवूया. पुढे कुठला राहिला 8 राहिला. बरोबर आहे. पुढे 9. हे सिक्वेन्स न आलं पाहिजे असं काय नाही. कुठेही लिहा फक्त हे आकृतीत लिहिलं पाहिजे. बरोबर आहे. पुढं 9 झाल्यानंतर कोणता राहिला 11. पुढं आणि नंतर कोणता 12. आता हे जे सगळे एलिमेंट आले हे कुणाचे एलिमेंट आले बघा. मी एक सर्कल मध्ये जात नाही. या वर्तुळाच्या बाहेरच्या बाजूला मी त्या रेषा काढतोय म्हणजे हे जे सगळा भाग आला तो काय आला माहितीये. हा काय बाळांनो बरोबर आहे. काय पीचा कॉम्प्लिमेंट आहे. पीचा पूरक संच आहे. अशा रीतीने तुम्ही हे वेन चित्राच्या साह्यानं दाखवू शकता. आता पुढे एक उदाहरण दिलंय. कॉम्प्लिमेंट ऑफ पी कॉम्प्लिमेंट बरोबर पी येतं त्याचा पडताळा घ्यायला सांगितलाय. म्हणजे काय त्यातला दुसरा आकडा सांगितलाय कॉम्प्लिमेंट ऑफ पी कॉम्प्लिमेंट इक्वल टू पी येतं. आता पी चा कॉम्प्लिमेंट मला लिहिलाय ना आपण. काय आला होता पी चा कॉम्प्लिमेंट 2 8 9 11 12. 2 8 9 11 आणि 12 हे पी कॉम्प्लिमेंट मध्ये एलिमेंट आहे म्हणजे पीच्या पूरक संच. आता पुन्हा याचा कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे. मला मी आपण प्रॉपर्टी मध्ये पण बघितलं होतं. ह्याचा परत कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे. काय येणार बरोबर आहे पीच येणार आहे. म्हणजे याचा अर्थ आता ह्याचे सर्व एलिमेंट यू मधून काढून टाकले पाहिजे. म्हणजे 2 काढून टाकावं लागेल, 8 काढून टाकावं लागेल, 9 काढून टाकावं लागेल, 11 काढून टाकावं लागेल आणि 12 काढून टाकावं लागेल. हे 2 8 9 11 आणि 12 त्यातले एलिमेंट आहेत म्हणून ह्याचे एलिमेंट यू मधून काढून टाकले. मग यू मध्ये शिल्लक काय राहते तर 1 राहतोय. परत काय राहिला 3 राहिला, 7 राहिला आणि 10 हे एलिमेंट राहिले. परंतु 1 3 7 आणि 10 कोणाचे एलिमेंट आहेत बघा. 1 3 7 आणि 10 कोणाचे पीचे. म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ पी कॉम्प्लिमेंट म्हणजे पीच्या पूरक संचाचा पूरक संच पीचा. दुसरा काय आला नाही. म्हणजे अशा रीतीने तुम्हाला पडताळा सुद्धा घेता येऊ शकेल. आता क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो काय दिलाय बघा. इफ ए इक्वल टू क्वेश्चन नंबर 4 दिलेला आहे. काय दिलाय क्वेश्चन नंबर 4. इफ ए इक्वल टू
काय दिले बघा 1 3 2 7 1 3 2 and 7 बरोबर आहे. काय सांगितले राईट एनी 3 सबसेट ऑफ दिस सेट म्हणजे असे कोणतेही 3 संच लिहा कोणतेही एलिमेंट घ्या की ते ए चा उपसंच असले पाहिजेत. ए चे उपसंच कोणतेही 3 उपसंच लिहा. आता कोणी काही म्हणू शकेल बघा बरोबर आहे. मी पहिला लिहितो पी बरोबर 1 आहे का बघा हो पी चा ए मध्ये एलिमेंट आला बरोबर आहे म्हणजे पी हा ए चा सबसेट आहे. पुढे क्यू बरोबर 2 घ्या सेपरेट 2 घेतला तरी चालेल 2 3 मी घेतो बरोबर आहे. आता क्यूतले सगळे एलिमेंट ए मध्ये आहेत का बघा आहेत याचा अर्थ क्यू इज द सबसेट ऑफ ए. तुम्ही कसंही करू शकता. पी मध्ये ए घेतला एखादा क्यू मध्ये 2 3च घेईल एखादा आर मध्ये 2च घेईल बरोबर आहे. एखादा आर मध्ये 7च घेईल एस मध्ये 7 घेईल. अशा रीतीने तुम्ही असंख्य तुम्ही काय करू शकता याचे सबसेट उपसंच मांडू शकता. इथं 2 3 घेतलं एखादा म्हणजे 3 2 7 घेतो मी चालेल 1 2 7 घेतो चालेल 1 7 घेतो चालेल 1 2 घेतो चालेल 1 7 झाला ना 3 7 घेतो चालेल 2 7 घेतो चालेल 1 3 घेतो चालेल. किती सबसेट मांडता येतात. फक्त तुम्हाला किती सबसेट लिहायला सांगितले 3 सबसेट लिहायला लागेल. किती 3 सबसेट बरोबर आहे. हा झाला क्वेश्चन नंबर 4. आता क्वेश्चन नंबर 5 बघूया. तुम्ही अशा रीतीने मांडू शकता सबसेट बरोबर आहे. फक्त त्याचे एलिमेंट लिहिले पाहिजे एलिमेंट लिहिले पाहिजेत. आता पुढे काय सांगितलं क्वेश्चन नंबर 5. आता ह्या 5व्या क्वेश्चन मध्ये काय सांगितले बघा विच ऑफ द फॉलोइंग आर दी सबसेट ऑफ अदर सेट म्हणजे सबसेट रिलेशन लिहायला सांगितलेलं आहे त्यामध्ये. मग आता पी हा पुण्यातल्या रहिवाशांचा संच पुणे. आता मी थोडक्यात लिहितो पी पुण्यातला आहे बरोबर आहे. पुढं आय आहे तो इंदोर मधला आय हा जो आहे तो इंदोर मधला आहे इंदोर मधल्या रहिवाशांचा संच आहे. पुढं यच हा आहे तो महाराष्ट्रातला आहे. यच हा जो आहे काय महाराष्ट्रामध्ये रहिवाशांचा संच आहे. महाराष्ट्र मधला रहिवाशांचा म्हणजे मी थोडक्यात घेतोय प्रश्न कारण हे तुम्हाला समजण्यासाठी. यम हा आहे तो मध्य प्रदेश कशातला आहे मध्य प्रदेश मधल्या रहिवाशांचा संच आहे. ऑल द रेसिडेंट्स ऑफ मध्य प्रदेश. पुढं आणि बी जो आहे तो काय आहे ऑल द रेसिडेंट्स ऑफ इंडिया म्हणजे भारतातल्या रहिवाशांचा संच. बघा आता कोण कुणाच्यात येतं. भारत हा इंदोर मध्ये येणार का नाही चुकत आहे. इंदोर भारतात येईल भारत इंदोर मध्ये नाही ना कारण भारत मोठा आहे इंदोर लहान आहे. मग कोण कुणाचा पुणे सुद्धा कुणाच्यात येणार पुणे महाराष्ट्रात येणार आहे बरोबर आहे. म्हणजे पी हा याचा सबसेट आहे बरोबर आहे. पी हा याचा सबसेट आहे. पुढं पी हा जसा महाराष्ट्रात येतो तसा पी हा भारतात सुद्धा येतो इंडियात सुद्धा येतो. म्हणजे पी हा कुणाचा सबसेट आहे बी चा सबसेट आहे. पुढं इंदोर कुठं येतं बरोबर आहे मध्य प्रदेशमध्ये. म्हणजे आय हा कुणाचा सबसेट आहे आय इज द सबसेट ऑफ यम. आय हा कुणाचा सबसेट आहे यम चा सबसेट आहे बरोबर आहे. 1 मिनिट हे अगोदर संपूया. पुणे महाराष्ट्र आणि भारत. आता पुणे महाराष्ट्राचा सबसेट आहे पुणे भारताचा सबसेट आहे महाराष्ट्र सुद्धा भारताचा सबसेट आहे म्हणजे एच हा सबसेट आहे कुणाचा बी चा. आता बघा मी याच्यावर तुम्हाला एक इथं प्रॉपर्टी पण सबसेटची लिहिता येऊ शकते. ए इज द सबसेट ऑफ बी बी इज द सबसेट ऑफ सी देन ए इज द सबसेट ऑफ सी. त्याच्यावर एक नवीन गुणधर्म तयार होतोय. पुणे महाराष्ट्राचा महाराष्ट्र भारताचा म्हणून पुणे भारताचा सबसेट असणार आहे. पुणे कोणाचा सबसेट असणार आहे भारताचा. ए बी चा म्हणजे ए चे सर्व एलिमेंट बी मध्ये बी सी चा म्हणजे बी चे सर्व एलिमेंट सी मध्ये
ऑलरेडी ए बी मध्ये बी सी मध्ये, याचा अर्थ ए मध्ये कुठं असणार सी मध्ये, म्हणजे ए सुद्धा सी चा काय असणार आहे सबसेट असणार. आता याच पद्धतीने इथं जाऊया बघा. इंदोर कुठे येतं मध्य प्रदेश मध्ये, म्हणजे आय इज द सबसेट ऑफ मध्य प्रदेश. बरोबर आहे. आय हा कोणाचा आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेश कुठे येतं भारतात येतं. बरोबर आहे. म्हणजे एम इज द सबसेट ऑफ बी. बघा त्यासारखीच प्रॉपर्टी तयार झाली. ए इज द सबसेट ऑफ बी आणि बी इज द सबसेट ऑफ सी. आय इज द सबसेट ऑफ एम आणि एम इज द सबसेट ऑफ बी. याचा अर्थ आय इज ऑल्सो सबसेट ऑफ बी, म्हणजे आय सुद्धा बी चा उपसंच आहे. कारण इंदोर जसं मध्य प्रदेश येतं, मध्य प्रदेश जर भारतात येत असेल तर इंदोर सुद्धा भारतातच असणार आहे, म्हणजे आय सुद्धा बी चा काय असणार आहे सबसेट असणार आहे. अशा रीतीनं सबसेट रिलेशन तुम्ही लिहू शकता. आता पुढचा त्यात एक आकडा सांगितला. विच ऑफ दी सेट फ्रॉम अबाव विच ऑफ दी सेट इज टेकन ॲज अ युनिव्हर्सल सेट. वरील दिलेल्या सर्व संचामधला कोणता संच हा विश्वसंच म्हणून घेता येऊ शकेल. म्हणजे आता सगळ्यात मोठा सेट पाहिजे. कोणता सेट, कोणता सगळ्यात मोठं कोण, पुणे, इंदोर, महाराष्ट्र, मध्य प्रदेश का भारत. बरोबर आहे भारत. म्हणजे कुठला विश्वसंच घ्यावा लागेल सेट बी. वी कॅन टेक सेट बी ॲज अ युनिव्हर्सल सेट. म्हणून संच बी हा आपण हा विश्वसंच म्हणून घेऊ शकतो. बरोबर आहे. बघा आता अशा रीतीने हा 5वा प्रश्न झालेला आहे. 6वा प्रश्न बघूया. त्या 6व्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे बघा. सम सेट्स आर गिवन बिलो. In order to study about that state, which state can be taken as a universal set. म्हणजे खाली दिलेला संच सगळ्या संचांचा जर आपण अभ्यास करायचा जर असेल तर आपल्याला कोणता संच हा विश्वसंच म्हणून घेता येऊ शकेल. बघू आता पहिला सेट दिलेला आहे. क्वेश्चन नंबर किती आहे 6. बघा पहिला सेट दिलाय ए बरोबर कोणता दिलाय तर ऑल दी नंबर्स विच आर इन अ मल्टिपल ऑफ 5. म्हणजे सर्व 5च्या पटीतल्या संख्या, 5च्या पटीतील सर्व संख्या. आता 5च्या पटीतल्या संख्या म्हटल्यानंतर आपल्याला काय येणार हो, आपण म्हणणार सर 5 आहे, पुढं 10 आहे, 5च्या पाड्यातली संख्या 15. बरोबर आहे. अरे या 5च्या पटीतल्या पॉझिटिव्ह नंबर्स आहेत. बरोबर. इथं सांगितलं नाही नैसर्गिक संख्या वगैरे असं सांगितलेलं नाही. मग ते इंटिजर सुद्धा असू शकेल, पूर्णांक संख्या म्हणजे -5 सुद्धा असू शकेल, पुढे काय असू शकेल -10 सुद्धा असू शकेल. अशा रीतीने -15 -20 अशा अनंत असू शकतील. बरोबर आहे. पुढं बी बरोबर काय सांगितलंय दी नंबर्स विच आर इन अ मल्टिपल ऑफ 7. 7च्या पटीतल्या संख्या. आता 7च्या पाड्यातली संख्या, पाड्यातील संख्या, 7च्या पाड्यातील संख्या म्हणलेली आहे. 7च्या पटीतील नाही म्हणले, 7च्या पाड्यातील. मला इथं काय म्हणूया पाडा आपण म्हणताना निगेटिव्ह कधी म्हणत नाही. काय करूया 7, 14, 21, 28 अशा रीतीनं आपण इन्फिनिटी पर्यंत जाऊ शकतो. पुढं 12च्या पाड्यातली संख्या, पुढं सी हा सेट दिलेले आहे नंबर्स विचार मल्टिपल ऑफ 12. 12 म्हणजे 12, 24 हे निगेटिव्ह सुद्धा असू शकेल. पुढं 36 निगेटिव्ह सुद्धा असू शकेल. आणि तर ह्यामध्ये कोणता सेट आपणाला घेता येईल की जेणेकरून आपणाला यामध्ये हे सर्व त्याचे सबसेट होऊ शकतील तरच तो युनिव्हर्सल सेट होणार आहे. कोणता येईल मला सांगा बघू. बरोबर आहे. कोणता येईल तर मला वाटतं इंटिजर नंबर म्हणजे आय इज टेकन ॲज युनिव्हर्सल सेट. म्हणजे बघा आय मध्ये कुठल्या संख्या येतात अगोदर बघूया. इंटिजर नंबर कुठले येतात तर -5, -4, -3, -2, -1, 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 अगदी अनंतापर्यंत. मग आता हे सगळ्या संख्या ह्यामध्ये येतात त्या बघा. ए हा आयचा उपसंच आहे का बघा आहे. इथले सर्व एलिमेंट आय मध्ये आहे. बी चे सर्व एलिमेंट आय मध्ये आले का बघा. बी चे सर्व घटक आय मध्ये आले का आले.
सी चे सुद्धा सर्व एलिमेंट येणार आहेत. आता इथं तुम्हाला दिसत नसेल तर याच्या 7च्या पुढे सुद्धा 12, 24, 36 सगळ्या संख्या येणार आहेत. म्हणजे सेट आय मीन्स सेट आय इज टेकन ॲज युनिव्हर्सल सेट. म्हणजे आय म्हणजे कुठला इंटिजर नंबरचा सेट, बरोबर आहे. म्हणजे संच आय हा काय होऊ शकतो, विश्वसंच होऊ शकतो. हे कुणाचं उदाहरण आहे तर 6व्या प्रश्नातला हा जो पहिला आकडा आहे त्याचं हे उत्तर आहे, बरोबर आहे. दुसरा आकडा काय सांगितलं आहे, 4च्या पटीतील पूर्णांक संख्या टी बरोबर 4च्या पटीतले पूर्णांक संख्या. तर 4च्या पटीतली पूर्णांक संख्या कोणत्या आहेत बघा. 4च्या पटीतल्या पूर्णांक संख्या हा दुसऱ्याचा उत्तर करतो आपण. पी बरोबर 4च्या पटीतली पूर्णांक संख्या म्हणजे मला सारखं आलं -8 -4 डॉट 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 -8 -4 0 0 सुद्धा 4च्या पटीत येतं. 4 0 0 पुढं 4 1 4 4 2 8 4 3 12 म्हणजे इकडे सुद्धा अनंतापर्यंत आहे. आता पुढे काय सांगितलंय टी. ऑल दी इव्हन स्क्वेअर नंबर सम वर्ग संख्या पाहिजे. म्हणजे ती वर्ग संख्या सुद्धा पाहिजे आणि ती सम संख्या पाहिजे. जरा बघा आपल्याला माहितीये स्क्वेअर ऑफ ऑड नंबर इज ऑलवेज बरोबर ऑड नंबर आणि स्क्वेअर ऑफ इव्हन नंबर इज ऑलवेज इव्हन नंबर. म्हणजे समसंख्येचा वर्ग समसंख्येचा असतो. मागल्या वर्षी स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट 7वीत 8वीत आपण बघितलेले. मग आता कोणता येणार आहे पहिले 4 बरोबर आहे. आणखी कोणती येईल 16. पुढं काय येणार आहे 36 बरोबर आहे. परत आणखी काय येईल 8चा वर्ग 64. असं जर ठीक केलं तर कुठं पर्यंत येणार आहे अप टू इन्फिनिटी अनंतापर्यंत. आता मला सांगा हे जे सगळ्या संख्या आहेत ह्या सगळ्या संख्या आहेत ह्या सगळ्या संख्या ज्या आहेत ते टी मध्ये येत आहेत का बघा बघून येतात का. याचा अर्थ इथं सबसे कोण युनिव्हर्सल सेट म्हणून घ्यावा लागेल तर पी हा युनिव्हर्सल सेट म्हणून घेता येऊ शकेल. कुठला सेट पी बरोबर आहे. म्हणजे आय सुद्धा म्हणला तरी चालेल. म्हणजे पी कॅन बी टेकन हिअर इन बोथ ऑफ दिस टू. पी इज टेकन ॲज अ युनिव्हर्सल सेट. ह्या दोन्हीपैकी आपल्याला पी हा विश्वसंच म्हणून सुद्धा घेता येऊ शकेल किंवा ती पूर्णांक संख्येचा संच सुद्धा आपल्याला इथं काय करता येऊ शकेल विश्वसंच म्हणून घेता येऊ शकेल. पुढं आता क्वेश्चन नंबर 7 आहे. आता क्वेश्चन नंबर 7 मध्ये काय दिलंय बघा. 7वा प्रश्न काय दिलेला आहे युअर क्लास इज टेकन ॲज अ युनिव्हर्सल सेट. तुमचा जो वर्ग आहे वर्गातले स्टुडंट्स फ्रॉम युअर क्लास the set of students from your class is taken as a universal set. म्हणजे तुमच्या वर्गातले असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा संच हा विश्वसंच त्यांनी घेतला. then the set of all students which get 50% or more than 50% marks in mathematics, this is the set A. म्हणजे ए हा संच असा घेतला की 50% किंवा 50% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच ए आहे. तर ए चा पूरक संच काय असेल 50% किंवा 50% पेक्षा जास्त. इथं 3 प्रकार पडतात. एक लिमिट दिलेले 50% ग्रेटर दॅन 50% बरोबर आहे. ग्रेटर दॅन 50% 50% पेक्षा जास्त. आणि दुसरा आहे 50% लेस दॅन 50%. आता इथं 3 प्रकारचे विद्यार्थी 50% बरोबर पडलेले निम्मी मार्क मिळालेले 50% पेक्षा जास्त मार्क मिळालेले आणि तिसरा आहे 50% पेक्षा कमी मार्क मिळालेले. आता मला सांगा ए या सेटमध्ये यातल्या 2 बाबी घेतले 50% आणि 50% पेक्षा जास्त बरोबर आहे. मग राहिलं काय तर 50% पेक्षा कमी. सो the complement of set A is written as a students who
50% मार्क्स इन मॅथ्स. बरोबर आहे. म्हणजे याचा पूरक संच काय लिहिता येईल, गणितात 50% पेक्षा कशी जास्त आणि 50% बरोबर हे घेतलेलं ए मध्ये, म्हणजे 50% पेक्षा कमी गुण मिळालेले विद्यार्थी, कमी गुण मिळालेले विद्यार्थी. मग अशा रीतीनं पाहणं हा प्रॅक्टिस सेट 1.3 तुम्ही सोडवू शकता. पुन्हा एकदा हे सर्व प्रॉपर्टीज आणि प्रॅक्टिस सेट 1.3 वहीत सोडवा, मला व्हिडिओ पाठवा, येणाऱ्या शंका मला त्याच्या असणारे फोटोकॉपी पाठवा, येणाऱ्या शंका ज्या आहेत त्या कमेंटमध्ये, जरी तुम्हाला येणाऱ्या काही सूचना असतील तर कमेंटमध्ये दिल्या तरी चालतील. यूट्यूब चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आजसाठी धन्यवाद. थांबूया.